दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा वैयक्तिक कारणामुळे मायदेशी गेलेला आहे। यंदाच्या आयपीएल मोसमामध्ये तो गुजरात संघातून खेळतोय। गुजरात संघ फ्रँचायझीने ही माहिती दिलेली आहे, परंतु रबाडा परत कधी येणार याबाबत काही स्पष्टीकरण नाही। रबाडा गुजरातच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये खेळलेला होता, मात्र आता तो मायदेशी परतलाय। यानंतर बातम्या ठाणे आणि पालघरमधील। उल्हासनगरमध्ये कॅम्प 3च्या शांतीनगर परिसरात गादीच्या कारखान्याला आग लागली। दुकानात कापड आणि कापूस असल्यानं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे। आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। उल्हासनगरमध्ये 55 वर्षीय व्यक्तीवरती चाकूने हल्ला करण्यात आलेला आहे। तर यावेळेस आपण जर बघितलं तर शिवया मागितल्यावर नकार दिल्यानं हल्ला झाला। आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि जखमीवरती कळवा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ठाण्याची वाहतूक कोंडी फोडून प्रवास गतिमान करण्यासाठी एमएमआरडीएने अनेक प्रकल्प हाती घेतलेले आहेत। यात मेट्रोचा विस्तार बदलापूरपर्यंत, याशिवाय ठाणे वसई भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे। यासह रस्त्यांच्या मजबूतीकरणाचं कामही हाती घेतलं जातंय।